तर आता आपलं जेवण होतं आलेलं आहे मित्रांनो. ते बघा आपली जी शेपूची भाजी होती ना, त्याच्यामध्ये जे शेपू आणि ही डाळ इतकं भारी लागतं खायला. आणि बघा चटणी. आजचं कॉम्बिनेशन आपला जो मेनू होता ना आजचा, की शेपूची भाजी आणि शेंगदाण्याची हिरव्या मिरचीची चटणी. त्यामुळं कॉम्बिनेशन इतकं भारी होतं ना मित्रांनो, की एकदम जेवण तगडं झालं आपलं. मजा आली जेवणाला आज. काय करता पाच कोणाला याच्यापेक्षा. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. वेलकम सोमनाथ पवार न्यू ब्लॉग. तर मित्रांनो कशा आहात, मजेत आहात ना. तर मित्रांनो आपण आता घरून नाक्यावर आलेलो आहे. आणि बघा आपला हा नाका. आणि आपल्याला सगळे आपले मित्र आलेले भेटायला. आता सोनीची हे बघा दुसानीस काका आहे आणि मिरची शेट आहे. लग्न कार्यामध्ये सोनं घ्यावं. सगळे त्यांची भेट झाली म्हणून चांगलं वाटतं जरा. ओके. तर मित्रांनो आपलं आता आल्यानंतर नाक्यावर आल्यानंतर लगेच भाडं लागलेलं आहे. तर ते उमेश सोंजे आहे ना, त्यांचं भाडं येतं. इथं आपण टेबल घेण्यासाठी आलेलो आहे. बघा आत्मा मालिक मंडप डेकोरेटर आहे ना, हे बघा आत्मा मालिक मंडप डेकोरेटर. इथून 4 टेबल घेण्यासाठी आलेलो आहे. इथं बघा ठेवू एक चला झाली टेबल घेऊन आल्यानंतर आहे ना, आता बाकीचं तयार झालेलं मटेरियल घ्यायला आलो बघा आपण स्वयंपाकाचं. पातीला टाकावं लागलं याच्यामध्ये. आणि तो सांडल ते भाऊ. ये बाई इकडून लाव, इकडून चिटकून लाव. गुलाबजाम. बरं हा ठीक आहे. हे बघा गुलाबजाम. त्या कोपऱ्यात जाऊ दे वाटलं तर डायरेक्ट. त्या तिकडे चला आता लोड झाली गाडी. निघूया आता. आपल्याला जायचं आहे पवननगर ते सोनार मंगल कार्यालय, तिथं हे पोचून द्यायचं आपल्याला. तर मित्रांनो आता आपण हे केटिंगचं मटेरियल लोड करून आहे ना आता निघालेलं आहे बघा. आणि बघा आपल्याबरोबर कोण आहे. हे कालचे दादा आहे. हे बघा हे पवननगरचा बाजार. आणि आता इथूनच राईट मारलं का आपण तर थोडं पुढं लेफ्ट साईडला आहे ना सोनार मंगल कार्यालय, तिथं हे मटेरियल उतरून द्यायचं आपल्याला. हे बघा इथं आपल्याला खाली करायचं आहे. तर मित्रांनो बघा आता इथे मटेरियल खाली करण्यासाठी आलेले बघा. हे सुवर्णकार मंगल कार्यालय बघा, इथं आलेलो आहे आपण. हे बघा खाली करतोय बघा आपण. इकडे कार्यक्रम आहे आणि जेवणाचं मटेरियल आणलेलं सर्व तयार करून आणलेलं सर्व जेवण सर्व तयार करून इथं आणलेलं आहे. सांडल बरं का, महाराष्ट्राची भाजी बघा. हळूहळू या सांडल. त्याच्यात काय मसाला, हे बटाटा भाजी. याच्यात काय हे बघा, ही डाळ तडका. हा हे बघा हे लोणचं मस्त वेगळी चवीला. येऊ द्या. आणि हा भात जिरा राईस. हे बघा हा जिरा राईस. ते आपलं आहे उमेश भाऊचं केटरिंगचं मटेरियल. आणि एकदम उत्कृष्ट स्वयंपाक असतो. एकदम उत्कृष्ट असतं. हे टेबल आहे आता लावण्यासाठी. आणि एकदम उत्कृष्ट स्वयंपाक असतो. एकदम उत्कृष्ट स्वयंपाक. आपली गाडी खाली झालेली बघा मित्रांनो. आता आपल्याला लगेच दुसरं भाडं आहे. आपण काल जे साईबाबाची जे मूर्ती आणली होती ना त्या भंडाऱ्याला, साईबाबा भंडाऱ्याला, ती मूर्ती आता परत पोचून द्यायची आपल्याला. तर त्यांचा फोन आला होता आपल्याला. तर आता ती मूर्ती घेण्यासाठी आपण चाललेलो आहे. चला तर चलो.
आता आपल्याला जायचं मूर्ती घ्यायला आणि ती साईबाबांची मूर्ती घ्यायची आणि जिथून आणली ना तिथं पोचून द्यायची आपल्याला. हे बघा मूर्ती ठेवली बघा आता गाडीत आपल्या. हे बघा आता जिथून आणली तिथं पोचून देऊ. तर मित्रांनो आता आपण चाललो नाही मूर्ती जिथून आणली तिथं सोडून द्यायला. हे बघा दोन्ही साईडला मोठमोठी हॉटेल आहे बघा. इथं लेखानगरला एकदम भव्य दिव्य हॉटेल आहे एकदम. आणि ही राजीव गांधी झोपडपट्टी, राजीव नगर झोपडपट्टी. आता बघा आपल्याला इथं उतरून द्यायची का. हे इथं आहे ना थोडं पुढं गेलं की इथं आपल्याला मूर्ती उतरायची. आता इथं हे बघा इथं उतरायची मूर्ती. तर मित्रांनो आता साईबाबांची मूर्ती उतरून आहे. आता आपण चाललोय नाक्यावरती. तर मित्रांनो आता आपण ते भाडं सोडून आहे ना म्हणजे बाबांची मूर्ती सोडून आपण आता नाक्यावरती आलेलो आहे. तर बघूया आता आपल्याला अजून पुढचं कोणतं भाडं मिळतं ते तोपर्यंत. ओके तर आत्ता जवळजवळ आहे ना 1:45 वाजलेले. तर मित्रांनो आपल्या जेवणाची वेळ झालेली आहे आणि भूकही मस्त लागलेली आहे एकदम. तर बघा आपलं आजचं मेनू काय बघा. शेपूची भाजी आहे, पोळी आहे आणि हिरव्या मिरची शेंगदाणा हिरवी मिरचीची चटणी, शेंगदाणा आणि हिरवी मिरची याची चटणी खूप आवडते आपल्याला त्यामुळे घरी करून ठेवलेली राहते. एक तर शेंगदाण्याची हिरव्या मिरचीची चटणी राहते किंवा मग लाल मिरचीची चटणी राहते. पण त्याच्यात तेल टाकून आहे ना नुसतं बाजरीच्या भाकरीबरोबर खायला एकदम भारी वाटतं एकदम. कारण आपलं जीवन माझं लहानपण आहे ना हे प्राथमिक शाळेपर्यंत ग्रामीण भागात गेलेलं आहे. 9-10 वर्षाचं असेपर्यंत. त्यामुळे ग्रामीण भागात आम्ही फक्त बाजरीच्या भाकरी, लाल मिरचीचा ठेचा, हिरव्या मिरचीचा ठेचा किंवा शेंगदाण्याची लाल मिरचीची चटणी किंवा हिरव्या मिरच्यांची चटणी आणि बाजरीची भाकर चुरायची, त्याच्यात तो मिक्स करायचं आणि तेल असेल तर तेल किंवा पाणी मिक्स करून आहे ना आणि ते खायचं. एकदम रगाटून एकदम जेवण व्हायचं. संध्याकाळ पण भूक लागत नव्हती. आणि ग्रामीण भागात असे जेवण राहायचे. हे वरण भात आणि पोळ्या तर काय सणासुदीला मिळायच्या आम्हाला. सणासुदीला पोळ्या नाही तर कायम बाजरीची भाकर आणि चटणी किंवा दूध भाकर असंच राहायचं. किंवा मग गुळ आणि बाजरीची भाकर चुरायची, चटणी राहायची तोंडी किंवा मग हे लोणचं तर वर्षभर राहायचं आमच्या इकडं. मोठं मडकं राहायचं, लोणचं केलेलं राहायचं आईनी. बाजरी भाकर चुरायची आणि लोणचं आहे ना लोणचं त्याचं खार मिक्स करून किंवा मिरची मिक्स करून जी असेल ती किंवा मग लसणाची चटणी राहायची, लाल चटणी लसणाची किंवा हिरवी चटणी लसणाची. चटण्या सर्व प्रकारच्या राहायच्या आणि खरं तेच जेवण राहायचं आमचं. चटणी हा लहानपणापासून चटणी आणि भाकर. त्यामुळे आजही चटणी जर बघितली ना तोंडाला पाणी येतं. हो आता माझ्या तोंडाला पाणी आलं आहे. तर चला मित्रांनो जेवण करायला. तर आता आपलं जेवण होतं आलेलं आहे मित्रांनो. ते बघा आपली जी शेपूची भाजी होती ना त्याच्यामध्ये जे शेपू आणि डाळ इतकं भारी लागतं खायला. आणि बघा चटणी. आजचं कॉम्बिनेशन आपला जो मेनू होता ना आजचा की शेपूची भाजी आणि शेंगदाण्याची हिरव्या मिरचीची चटणी. त्यामुळं कॉम्बिनेशन इतकं भारी होतं ना मित्रांनो की एकदम जेवण तगडं झालं आपलं. मजा आली जेवणाला. आज काय करता 5 पकवानाला याच्यापेक्षा. तर आता आपल्याला आहे ना जेवण झाल्यानंतर आहे ना एक भाडं लागलेलं आहे. विजयनगरवरून एक लाकडी चौकट घ्यायची आहे आणि पाथर्डी फाट्यावरून 2 सिमेंटची चौकटी घ्यायची आहे आणि ते पोचवायचं आपल्याला पाथर्डी गावामध्ये. अमोलचा पेट्रोल पंप आहे ना, अमोल जाधवचा
तिथून मध्ये. चला हे बघा, हे काकांचं आहे ते मटेरियल. हो ना. तर मित्रांनो, आपण इथं ना सिमेंटच्या चौकटी घेण्यासाठी आलेलो बघा इथं त्या काकांच्या. तर मित्रांनो, तिथं जे आम्ही चौकटी घ्यायला गेलो होतो ना त्या सिमेंटच्या, तर ते रेटमध्ये त्यांना काय जमलं नाही, जास्त सांगत होते. मग आता इथं आलेलं लाकडी चौकट घ्यायला आणि पुढं जाऊन त्या मग त्या सिमेंटच्या 2 चौकटी घ्यायच्या. तर आता इथे लाकडी चौकट घ्यायला आलो बघा. हे बघा, इथं आता लाकडी चौकट घेतलेली आहे आणि सिमेंटची चौकटी आहे ना पुढं पातळी पाट्याला जाऊन घ्यायच्या आता. चला. हे बघा, आता इथून आपल्याला मारायचा राईट. हे टोयोटाचं शोरूम. हे बघा, आता आता हा जो येईल ना हा पाथर्डी फाटा आहे. हा सर्व पाथर्डी फाट्याचा भाग आहे बघा. सर्व नवीन नवीन बिल्डिंग बनवून राहिलेले आता. हे बघा, आता सिमेंटच्या इथं 2 या फ्रेम टाकायच्या बघा. आता इथं सिमेंटच्या चौकटी. चला झाले. आता या 2 सिमेंटच्या चौकटी पण घेतल्या. तर जायचं आपल्याला पाथर्डी गावात. हे बघा मित्रांनो, याला पाथर्डी गाव. पाथर्डी गाव आहे आणि आपल्याला आता त्या पेट्रोल पंपापासून मध्ये जायचं आहे गावामध्ये. तर शेवटी मित्रांनो बघा, आता आपण इथं खाली करण्यासाठी आलो बघा. हे बघा, हे पाथर्डी गाव आहे. चौकट कितीला गेली दादा? 2800ला पडली का? चांगली सागवानाची एकदम. सागवानाची चौकट आहे, चांगली एकदम. झालं खाली झालं मटेरियल. तर मित्रांनो, आता आपण ते पाथर्डी फाट्याचं भाडं सोडून आहे ना त्या चौकटीचं, आणि आपण आता इथं आलेलो आहे बघा. तर हे बघा, इथं आलेलो आहे. तर मित्रांनो, आपण हा व्हिडिओ इथं थांबू. तर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा, आणि मित्रांनो तुमच्या काही कमेंट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि मित्रांनो, हसत राहा आणि इतरांना हसत राहा. तर भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत ओके, बाय बाय, सी यू.